बघा मंडळी, मोहरीची भाजी घेते. हे बघा, हिरवी हिरवीगार छान भाजी आली आहे आणि भाजी खाण्यासाठी ही थंडीत खूप चांगली असते म्हणून घेते. हे बघा, खूप आली, अक्षरशः आपोआपच उगवले. ह्याला कोणी टाकलं नाही आहे मोहरी, मुद्दामून कोण टाकतच नाही, कारण मोहरी गरमी असते ना, त्यामुळे ती पीक खाते असं बोलतात. तर ती उपटून टाकतात काही लोक काय बरेच लोक उपटून टाकतात. तर ही ऊसात आली आहे, ती ऊसासाठी बरी नाही ही मोहरी, त्यामुळे उपटायची तर आहेच आम्हाला ही बायका लावून, कारण खूपच उगवली. पण थोडी त्यातली मी भाजी खायला म्हणून घेते. आणि खरंच खूप छान लुसलुशीत भाजी आली, हिरवी हिरवीगार. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की मला चालताच येत नाही आहे ह्याच्यातून. काय करू मंडळी, वजन फार वाढलं आहे. काय करणार. पण एक आहे, थंडीच्या दिवसात भाजीपाला खायला खूप असतो गावी. आणि काय बोलू कसं बोलू तुम्हाला कळत नाही. हे मस्त भाजी आहे बघा, हिरवगार खूप उगवली आहे, पण भरपूरच उगवली आहे, काय सांगायचं तुम्हाला. ही मोहरीची भाजी थोड्याशा उकळत्या पाण्यात जराशी 1 मिनटच उकळून घ्यायची, त्यानंतर ती पाणी काढून पिळून घ्यायची. आणि मला काटे टोचत आहेत ह्याचे मोहरीचे. भाजी तर खूप आली. पिळून घ्यायची, लसूण मीठ आणि लाल तिखट किंवा हिरवं तिखट टाकून त्याला छान, आणि शेंगदाण्याचं जाडसर असं कुट्टा असतो कूट, ते मिक्स करून मोहरी टाकायची तेलात, जिरं टाकायचे आणि तेलावर परतवायची छानपैकी. खूप छान होते भाजी मोहरीची. खायला थंडीत उपयुक्त आहे ही, थंडीत भाजी खाण्यासाठी खूप चांगली आहे मोहरीची भाजी. गव्हात ज्वारीत उगवते, आमच्या इथे ऊसाच्या शेतातच उगवली आहे. तर सरकत कशी तरी काढते, कारण होतच नाही, मला त्रास होतो आहे खूप, जमतच नाही आहे काढायला. असं काटे पण टोचत आहेत. अगं काय करू आता, भाजीच खायची म्हणल्यावर घ्यावं लागणार, काय करणार. बाबा जाम आले, पण ते कोणाला तरी घ्यायला सांगते, मला जमत नाही आहे. हाताला काटे खूप टोचत आहेत मंडळी, सवय नसल्यामुळे होतं असं. हे बघा, पूर्ण पाठीमागे ऊसात थोडी थोडी मोहरी आहे, आणि ह्या 2-3 वाफ्यातच भरपूर मोहरी उगवली आहे. खूपच अगदी पालकासारखी दिसते. खूप आले. त्याचे बारीक बारीक काटे असतात ना, ते टोचतात. तर तुमच्या इकडे असतील, तुमच्याकडे पण असणार म्हणजे मोहरी शेतात. तिकडे बसलेत आमच्या घरचे सगळेजण. हे बघा, सगळा शिवार हिरवागार. चला बाय.